इथं वडापाव छान भेटते. पण रात्रीचं द्यायचं नसतं ना गाईला, काय काय नसतं. अरे तू जेवता जेवता विचार. माझी युट्यूब चॅनल आहे, काय असं पकडा ना, इथं पकडायचं. हे 2 मुळं आहेत ना, अशी सुंदर अशी आपली बेलपत्रीची हा कुंडीमध्ये, हा कुंडीमध्ये लावलाय. हे बघा किती सुंदर दिसतो ना. पहिल्यापासून काढलं ते पंढरपूरमध्ये ना व दत्त मंदिर. कोणत्या दत्त मंदिरला? गाणगापूर. तुम्ही कधी गेले का तिकडे गाणगापूरला? 100 वेळा गेले. मी नाही गेले अजून. मला लास्ट टाइम इकडे पण जायचं होतं, ते शनी शिंगणापूर आहे ना. नाही तुम्हाला माहिती आहे, तिथं वडापाव छान भेटते. तिथं वडापाव छान भेटते. खाणार का तुम्ही? हा खा ना मग, आता वडापाव खा. व्हिडिओ कॉल नाही आहे, ब्लॉग शूट करत आहे. ते यूट्यूबवरती तुम्हाला सांगितलं बघा, माझी यूट्यूब चॅनल आहे, त्यावरती मी व्हिडिओ टाकते, सगळं ते चालू आहे. आई बघा ना कसलं मस्त घर आहे ना. इकडे आहे का? मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटलं होतं ना, जायचं आपल्याला गंगानगरला म्हणून. तर पिठाची गिरणी आहे ना, तर पिठाच्या गिरणीकडे करा क्रॉस, करा ना रस्ता क्रॉस. तो थांबतो, गाड्या कमी आहेत तसेही. हे बघा कारवाला आला. इकडे गाड्या नेहमी चालूच असतात. कोणता बोळ आहे? अजून खूप लांब आहे का? इकडून का रस्ता दिसत आहे. कुठे रस्ता आहे म्हणून, बिल्डिंगच आहे समोर. काय असं जायचं? दुसऱ्यांच्या घरात नेणार आहे का तुम्ही आता? हा दुसऱ्याच्या घरात येत नाही. चल ना, दुसऱ्यांच्या घरात नेणार आहे का आता? बरोबर नाही तर धरून हाणतील लोक. हे रस्ता आहे का? इथं कुठं गंगानगर आहे? मला तर हे गल्ली कोणत्या ओळखीचे नाही वाटत. ते 7 हे 6 मधनं सरळ आपण आता कुठं जाणार नाही. ते विराजची आजी इथं राहायची ते वाला का? विराची ते बघलंय. विराज दुकानाकडे बघितली नाही. ये जा. कुठं इथं? आता दुकानाकडे बघ. मोठं झालं. मला नाही दिसलं. ए विराज, राज अरे आजी बघितले पण मी नाही बघितलं तुला. तर समजलं आपण कोणत्या रस्त्याला. 6 नंबर मध्ये, 6 नंबर मधनं सरळ यायचं. हे 6 नंबर लाईन आहे. आता इथून लेफ्ट साइडला जायला लागेल ना. मग तिथे दत्ताचं मंदिर, स्वामी समर्थ, गणपती मंदिर, मग आलं गंगानगर. हे बघ गाय खाते ना, ते अंडा सुद्धा दिलं. पण रात्रीचं द्यायचं नसतं ना गाईला, काय नसतं का? काय कळलं नाही. तसे घर बनवायचे. मस्त होती ना मगाशीच. हरपळायचं आहे का? त्याच बिल्डिंग मध्ये राहतात का? त्यांचे हरपळे. हा का? छान बिल्डिंग आहे मग तू वाचली ना, गोडवा साठायचा. हा का? पहिला इकडनं रस्ता होता मसोबा. हो तेच ना, इकडे रस्ता होता. हे बघ कसले छान छान बिल्डिंग. हे कुमार सिटीचा बिल्डिंग आहे ना आई? ते सगळं कुमार. असं गेलं का? आता आपल्याला असं जावं लागेल. तेच पहिला आम्ही इकडनंच
कळलं ना आता रस्ता सगळं नाही फिरत. पण अजून एकदा आलं ना मग समजेल मला पूर्णपणे. दत्त मंदिर आहे. सरळ जायचंय का? तुला माहिती आहे आता सगळं गंगाने. काही तसं नाही बोलायचं. सरळ जायचं का असं अधून मधून कुठून जायचं का असं माझं अजून नाही संपलं वाटतं. मिरवणूक काही काही ठिकाणी पुढच्या आठवड्यात चालू होणार. हे आहे गंगानगर. इथं पोस्टर लागलेले आणि इथं निळे लाईटी सगळे. कुठं डीजे वाजायला लागले तिकडे मिरवणूक चाललंय. हो. रस्ता बंद आहे वाटतं तिकडनं. हो चला. रस्ता सगळे ब्लॉकच. कसं जायचं? चिन्मय भाऊजी ते कुठे राहतात? पार्लर तिकडे पुढे. मग तिकडे राहतात का ते? हो का हे पार्लर? इकडे येते मी पार्लरला. बघून घे. पण चिन्मयची जरा भेट घेऊया, त्याचा व्हिडिओ काढूया, अक्षताचं काढूया. नको. त्याला माहिती आहे ना व्हिडिओ बनवते. एक टावेल जरी असं टाचवर टाकलं झालं असतं. तुमचा काढू शकते ना? काढा माझं. या काय तुम्ही पण ब्लॉग मध्ये. तुम्हाला पण फेमस करते. तू जेव औषधा आराम कर. चालू आहे काय बघतो पाय पुसणे वगैरे कुठे काही चांगलं दिसायला ना तरी नाही घेतला. कांगवा पण नाही केलं. अरे तू जेवता जेवता विचार. इथला फोटो कोणी काढले आहे? तिथं फोटो होतो ना गणपतीचा. चल. व्हिडिओ काढते. कोण आहेत? काका जेवण होते. व्हिडिओ काढते का? काकाचं काढ. जेवत आहेत ना ते. मग तेच तर म्हणते पाणी कुठे. पाणी वॉशिंग मशीनच्या मशीन लावला पाईप टाकत नाही का त्यात? जाऊ दे ना घरी. नंतर निवांत येतो. निवांत येतो. घरी जातीस की तू? परत कधीतरी. उद्या ऑफिसला पण जायचं. आता जेवण बनवायचं मला घरी जाऊन. जेव्हा मग बसा बनवते. नको नको. निकेतन बघतो माझे ब्लॉग. अगं माझ्याकडे टाक ना तुझा व्हिडिओ. दे मोबाईल. दे मोबाईल. मोठा फोन आहे ना का छोटा आहे? नको जाऊ तिकडे. अरे तू करंट आले बघ. पाणी आहे तिथे. नका पाणी जाऊ. पडशील बिडशील. तू हळू जा. इथं नाही आहे. काढते तर सुपाला. काकांच्या फोन मध्ये पण युट्यूब येते का? हो सगळे द्या इकडे. त्यात पण मी तेच काका. आहे काकाचा फोन नंबर. तेच मोबाईल आहे. फोन नंबर नाही लागत. युट्यूब लागते. आता तेच आहे मोबाईल. घे ना मग तू. आणि हे काय पासवर्ड? ह्याचं लॉक काय आहे? ये संडेला कसला व्हिडिओ बनवायचा आहे? आईचा अनुभव. अच्छा ते सांगणार आहे का? चालेल चालेल. रविवारी ये. रविवारी. हां का? ठीक आहे. तुम्ही सांगा मी बनवते व्हिडिओ मग. आणि असे व्हायला पाहिजे सगळ्यांनी बघायला पाहिजे. आणि ते लाईक केलेलं मला कसं कळतं? समजते ना मला. समजते. तुम्हाला समजते मला कुठं कळतं? तुझ्या ह्याच्यावर येईल ना. तुमच्या युट्यूब चॅनल वरती पण समजेल व्हिडिओला किती जण लाईक. समजतं ते. हे माहिती आहे का तुमच्या आईचं? नाही आईचा विषय माहिती आहे? नाही. आईचा अनुभव. एक कलावती आई आहे ना. त्यांचं सगळं यांचा अनुभव सगळं सांगणार. अख्खं वारकरी साम्राज्य मला दिलंय. हा का? सुरुवातीपासून आमचा अनुभव
चालेल सांगा. तो सांगेल तू बनव. आजपर्यंत कोणी ऐकलं नसेल असं. हम्म. जन्म मृत्यू काय असते त्यापासून चालेल कळलं का? सांगा ना, मी बनवते ना व्हिडिओ तुमचा मग. त्याला कसं 1 तास पाहिजे. आता जे सांगतात ना अनुभव हम्म. ते त्यांच्या मुलांची मुलं सांगतात. अच्छा 5:30 साडेपाच. 6ला ये. पण हे बनायला नसतात जाणार ना. आहे. आणि दुसरं हे जे आता जे फेकतात ना व्हॉट्सअप युट्यूब फेसबुक हम्म. सोशल मीडियावरती जे म्हणतात आहे ना बोलू बाबा. आध्यात्मिक हा बोलू. तुमचं सुरुवात कुठं माहिती का? हम्म. सुरुवात कुठं झाली? भोले बाबांना फक्त आरती म्हणायचं आज लाखो करोडो रुपये खर्च करते सरकारचे. आणि तुमचं हे कुठलं आहे 12 वर्षांनी पहिला कुंभमेळा असेल आणि आता 4 वर्षांनी सगळीकडे कमवायला लागले. हे नागं साधू लोक जे काय कार्य करतात कोणासाठी करतात? हम्म. जगाला राखण. पहिला 12 वर्षाचं होतं. आता पण 12 वर्षाला बिझनेस आहे सगळं. 4 धाम मध्ये. नाही 4 धाम करा तुम्ही 100 धाम करा 12 ज्योतिर्लिंग करा हम्म. पण पण तिथे तुमच्या मनात विचारायचं संपलं. हम्म. मग तुमची यात्रा अशी घरोघरी सगळे महाराज देवती पहिला मातीच्या चुली होत्या आता आता नाही. आता कसं पाहिजे महाराजांचं चुली. नाही आता आहे ना त्यांना आहे ना कसं पाहिजे. येऊ का? कधी येऊन द्यायची का मग? नाही, येतो बाई. येतील ना ते. येतील ना ते. घरीच आहेत. चल तू आता. अक्षय तृतीयेपर्यंत इथंच आहेत ते. सकाळी येऊन बघतो येते बाई माझं. शिवाय जेवण जात नाही त्यांना. दररोजचं बाई बोला माझा काळ. भूपेश बोला माझा काळ. मी 1 तास तुला सगळं करा. बोलत बसतो असं बोलले ना. म्हणजे ते गुरु केलं आहे ना आईचं हम्म. भजनाला जातात ना हम्म. मग ते अनुभव सांगतात स्वतःबद्दल हा का? काय ते बोले. मग ते तू सगळं ना पाठव. सगळ्यांना पाठवत नसते मी माझ्या चॅनलवरती अपलोड करते. हा, मग 4 लोक बघायचे ते माझ्या चॅनलला येतात आणि ते बघतात असं असतं ते. म्हणजे आता तुला भूपेशचं नवीन म्हणजे भेटेल ना काय तर दाखवायचं असं. चालू असेल का पण हे आई चालू असेल का? शंभूवाडीवाले आहे ना चालू. गरम आहे. पुऱ्या बनवायला ते कसंही मदत करतातच ना. मी मस्त पीठ मळते मग ते बरोबर मला पुऱ्या बनवून देतील. पुरी बनवायची मस्त. पाणकम बनवायची. रस्सा बोलतात का रस बोलतात? आंब्याची रस. आंब्याची आमरस काय असणार आहे माहिती आहे का त्या दिवशी मेन्यू? आमरस पुरी, मग त्यानंतर चारू बुवा, मग वांगे बटाट्याची मिक्स भाजी, भजी, पापड. हे असं अक्षय तृतीयेचा मेन्यू. छान वाटतं ते सणावारालाच खायलाच. आणि ते त्याच दिवशीचं टेस्टी लागतं माहिती आहे मान का? असतं. हाय त्या गाईच्या कानाला काहीतरी लागलं होतं माहिती आहे? लागलं नाही ते लोक काय नाही ते वाहनामध्ये आता सरकारने हे काढलंय ना घालतात ते बिल्ला त्यांचा नंबर ते आयडेंटिफिकेशन. नंबर असतो त्यांचा. का बरं असं केलं? हरवायला नाही पाहिजे म्हणून का? गाईचं उद्या काय झालं तर त्यांचं ते प्रूफ असते. म्हणजे लोक असं गाईला कुठून पण उचलून नेऊन मारून टाकतात म्हणून लावलेत का? कापतात कसाई गाय मी. ज्यांचे आजोबा आणि पणजोबा असे कंपून ठेवलेले जे आहेत ना ते लोक आहेत. म्हणजे त्यांची जी शेती वगैरे होतं ना आधी ह्या साईडला सगळे शेती बिती खूप सारे त्यांच्या आजोबा लोकांनी खूप कमवून ठेवलेले जे आहेत ना त्यांची पिढी आता बसून खायला लागली असं आहे. हे बघ ते इथे राहतो तो पोरगा कोण? तो नाही का आता मगाशी विराज का? इकडे राहतात का त्या रूम मध्ये का? हे हरकत. हो का? असे घर बनवू आपण. हा बनवायचं का?
किती मस्त आहे बघा. असं पण आपलं असं नाव येईल आपलं पोगुल होम म्हणून. असं कार पार्किंग बनवू मस्त पैकी. असं झाडं पण लावू आपण असे नारळाचे झाडं लावू मस्त. सगळीकडे झाडं लावू. मला झाडं खूप आवडतात ना. छोटे 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 सगळे झाडं लावू. किती लवकर पोहोचलो आपण. लवकर येते. तेच तिकडून म्हटलं जास्त वेळ गेला असता माहितीये का. तिकडून जर गेलो असतो तर आपण इकडनं नाही जायचं, तर इकडनंच आहे. हे दत्त मंदिर आहे ना, हे बघ. परत कधी आली ना, हे दत्त मंदिर आहे ना, ही गल्ली. हा. आणायला लावलेला तो सोफचा वापर सुद्धा नाही केला तो माहिती. मे बी तो असं करणार असू शकतो. जेवल्यानंतर सगळे मटण खाल्ल्यानंतर सगळे खातील सोफ वगैरे असा विचार करून आणायला लावला असेल. पण कोणी काय खाल्लेच नाही ना. तसंच पडून होतं ते सोफ. किती दिवस टिकते तसं. त्याचं डेट असते ना, तारीख. आज ते डेटचं नव्हतं. एक्सपायरी डेट नाहीये त्याच्यावरती. ते पांढरे पुढे जसं असतात ना तसं आहे. खाऊ नको. खटखट मस्त आहे. डायरेक्ट पोचून जातो. एकच रस्ता. तू असं फिरून जाते का? मी नाही गेले तिकडे. पहिली बार गेले. ते पण आयब्रो करायचे होते. नाही, पहिला कशी जायची? तुला हा रस्ता नाही माहिती?